नमस्कार, मी विशाल पाटील. लोकशाही विशेषमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. पार्थच्या धनुष्यातून लोकशाहीच्या विशेष चर्चामध्ये सगळ्यांचं स्वागत करणं. सध्या राज्यामध्ये सुशांत सिंग राजपूत आणि राम मंदिर ही दोन्ही प्रकरणं आणि यावरून चर्चा झडत असताना यात चर्चेमध्ये आलं ते पवार कुटुंबाचं नाव. कारण श्रीराम मंदिराबाबत पार्थ यांनी व्यक्त केलेलं मत आणि सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशीची केलेली मागणी आणि त्यानंतर शरद पवारांकडून पार्थ यांचा जाहीरपणे करण्यात आलेला पाणउतारा, त्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण लागलंय. पण या सर्व प्रकरणामध्ये पार्थ यांचा बोलविता धनी कोण अशी चर्चा देखील रंगू लागली. त्यानंतर सिल्वर ओक या ठिकाणी पार पडलेल्या बैठका, त्यावरून पवार कुटुंबात काहीतरी सुरू आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळातही रंगू लागली. यावरच करूया चर्चा. पार्थच्या धनुष्यातून कुणाचा बाण या विषयावर. आणि आज महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत ज्येष्ठ पत्रकार आशिष चांदोरकरजी, दिव्य मराठीचे संपादक संजय आवटेजी, देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे आणि ज्येष्ठ पत्रकार सुधीर कावळे देखील आपल्या या चर्चेमध्ये सामील झालेले आहेत. सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो या क्षणाला. आणि सगळ्यात पहिला प्रश्न मला खरं तर विचारायचा आहे आणि तो म्हणजे ज्येष्ठ पत्रकार असलेले आशिष चांदोरकरजी यांना. आशिषजी, ज्या प्रकारे आपण पाहतोय की राजकीय घडामोडी घडताना दिसतात. एका बाजूला कोरोना काळ होता, ज्या वेळेला राजकीय घडामोडी कुठेतरी कमी झालेल्या होत्या किंवा या काळामध्ये राजकारण जे आहे ते फार सक्रिय नसल्याचं आपण पाहिलेलं होतं. फार तर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवरती होत असलेली टीका हेच आपण पाहत होतो. त्यानंतर मग चर्चांना उधाण आलं ते म्हणजे की कोरोना एकदा संपू द्या, गणपती बाप्पा येतील, त्यानंतर मात्र विसर्जन होईल ते सरकारचं किंवा सत्ताधाऱ्यांचं, महाविकास आघाडीचं. त्यानंतर पुढे एक चर्चा सुरू झाली आणि ती म्हणजे पवार कुटुंबामध्ये काहीतरी नेमकं सुरू आहे असं बोललं जात असताना या सर्व घडामोडींकडे आपण कशा प्रकारे पाहताय? कारण आशिषजी, जर आपण विचार केला, कोरोना काळामध्ये कुठेतरी राजकारण हे थोडं मंदावलं होतं, थंडावलेलं होतं, मात्र पुन्हा एकदा त्या स्वरूपातल्या बातम्या समोर यायला सुरुवात झाली. आशिषजी, अगदी बरोबर मुद्दा मांडलेला आहे तुम्ही की करोना काळ जसा जसा आता पुढे चाललेला आहे तसं राजकीय वातावरण तापायला लागलेलं आहे. आणि तुम्ही मगाशी खूप चांगला शब्द वापरला की शरद पवार किंवा पवार घराण्यात नेमकं काय चाललंय. तर मला असं वाटतं की पवार घराण्यात जे चाललंय ते आता करोना काळात झालेलं नाहीये, तर गेले काही वर्ष हे सुरू आहे. ते कधी कधी उघड होतं, कधी कधी संथपणे किंवा शीतयुक्त असतं तशा पद्धतीनं ते सुरू असतं, कधी कधी जाहीर होतं, कधी कधी वर्तमानपत्र देऊन त्याच्या बातम्या होतात. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की लोकसभा निवडणुकीच्या वेळी जे झालं त्यानंतर हे प्रकरण जे आहे पवार घराण्यातलं कुटुंबातलं जे काही संदूपसंधी आहे किंवा त्यांच्यातले वादविवाद आहेत ते उघड्यावर आले आणि त्याच्यावर जाहीरपणे चर्चा होऊ लागले आणि ते जिवंत राहिले. म्हणजे त्याच्यावर अजून पांघरून घातलं गेलेलं नाही किंवा ते संपलेलं नाही. म्हणजे पार्थ पवारांची मावळमधनं उमेदवारी असो किंवा अगदी जय श्रीराम म्हणून त्यांनी केलेलं ट्विट आणि आत्ताच्या सगळ्या सोशल मीडियावर ते असलेलं त्यांची भूमिका असो, या सगळ्या ह्याच्यात अजित पवार म्हणजे अजित पवार, पार्थ पवार यांच्या आणि शरद पवार हे सगळं यांच्यामध्ये काय चाललंय. मला तर असं वाटतंय की या प्रकरणामध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये बऱ्यापैकी आता मतभेद आहेत हे सिद्ध झालेलं आहे. अजित पवारांना ते कायम काही ना काहीतरी देऊन किंवा काही ना देऊन खुश करण्याचा किंवा शांत करण्याचा प्रयत्न करतायत. पण अजित पवार यांची जी इच्छा आहे किंवा यांना जे करायचंय ते आत्ता त्यांना करता येत नाहीये किंवा त्यांना काहीतरी वेगळं करायचंय. त्यामुळे त्यांचं शरद पवारांबरोबरचे जे संबंध आहेत ते आता वर्ण जरी दाखवायला चांगले असले तरी आज ना उद्या भविष्यात जे काही महिन्यांपूर्वी किंवा गेल्या वर्षी आपल्याला चित्र पाहायला मिळालं होतं की राजभवनावर शपथविधी झाला तेव्हा भाजप आणि अजित पवार एकत्र आले होते. आज ना उद्या ते चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. परवा महानगरमध्ये एक बातमी आली होती की 2 महिन्यात सरकारचं विसर्जन होणार. 2 महिन्यात होईल का 2 आठवड्यात होईल का 2 वर्षात होईल माहित नाही, पण हे सरकार काही 5 वर्ष टिकेल असं मला वाटत नाही. एकूण अजित पवारांची अस्वस्थता लक्षात घेतली तर हे सरकार लवकर
विसर्जित होईल तर अजित पवार त्यातलं लवकर बाहेर पडतील अशीच आत्ताची सगळी परिस्थिती आहे. आणि पार्थ पवारांचा बोलवतो धनी कोण आहे हे आपल्याला सांगायची गरज नाही. अजित पवार हेच त्यांचे बोलवतो धनी आहेत. कोणी काही म्हणलं तरी अजित पवार यांच्या शब्दा व्यतिरिक्त किंवा यांच्या शब्दाबाहेर जाऊन पार्थ पवार स्वतः काही भूमिका घेतील असं मला वाटत नाही. मध्यंतरी पण अनेक बातम्या आल्या होत्या की राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक ज्येष्ठ नेता, पवार घराण्यातला नेता हा भाजपच्या नेत्यांना म्हटला तो भाजपमध्ये जायला इच्छुक आहे. असा कोण पवार घराण्यातला नेता किंवा माणूस आहे की जो भाजपमध्ये जायला इच्छुक आहे? याचं उत्तर पार्थ पवार यांच्याशिवाय वेगळं असं काही असू शकत नाही. त्यामुळे मला वाटतं जे चाललंय ते खूप दिवसांपासूनच चाललेलं आहे. हे काय आत्ता सुरू झालेलं नाही आणि हे लवकर संपेल असं वाटत नाही. त्याचा अंत जो होणार आहे किंवा जो शेवट जो होणार आहे तो तीच परिणिती होणार आहे. अजित पवार या सगळ्यापासून वेगळे व्हायची शक्यता सर्वाधिक आहे. फक्त ते कधी होणार, कुठल्या मुद्द्यावरनं होणार आणि कुठल्या मुद्द्यावरनं ते बाहेर पडणार हे फक्त मला वाटतं नक्कीच. म्हणजे स्थळ, काळ, वेळ, कारण या सर्व गोष्टी ज्या त्या ठरायच्या फक्त बाकी आहे आणि त्यानंतर मात्र सरकार विसर्जित होईल आणि त्यासाठी खुद्द अजित पवार जे ते कारणीभूत ठरतील असं आशिषजी आपण ठामपणे म्हणताय. दिव्य मराठीचे संपादक संजय आवटेजी देखील आपल्यासोबत आहेत. संजयजी, आपलं देखील स्वागत या चर्चेमध्ये. यापूर्वी झालेली चर्चा निश्चित आपण ऐकलेली असेल, मात्र सरकारचं विसर्जन आणि विसर्जन होण्यासाठी नेमकं कोण कारणीभूत ठरणार हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मात्र यापूर्वी एक म्हण आपण सगळ्यांनी ऐकलेली आणि ती म्हणजे घर का भेदी लंका ढाय जे म्हटलं जातं आणि विरोधक ज्याची वाट पाहताय ते प्रत्यक्षात उतरेल असं वाटतंय संजयजी? मी काही भाकीत करू इच्छित नाही. बरं. तसं काही घडेल असं काही मला लगेच काही वाटत नाही. बरं. पण विषयाला एक गोष्ट मात्र नक्की आहे आणि ती अशी आहे की हा जो काही कौटुंबिक कलह आपण म्हणतो आहोत तो त्या अर्थाने कौटुंबिक कलह नाही. बरं. मुद्दा असा आहे की राजकीय महत्वाकांक्षा असणारे लोक एकाच कुटुंबातले आहेत हा त्याचा अर्थ आहे. पण याचा अर्थ हा कलह कौटुंबिक कलह आहे असं म्हणायचं अजिबात कारण नाही. मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की शरद पवार विरुद्ध अजित पवार हे भांडण खरं म्हणजे जुनं आहे आणि त्या भांडणाला अजित पवारांना खरं तर शरद पवारांविषयी अत्यंत आदर आहे आस्था आहे. मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसवर नियंत्रण कोणाचं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. अजित पवारांना असं वाटतं की अजित पवारांचं नियंत्रण आहे राष्ट्रवादी काँग्रेसवर, मग अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे हा संघर्ष असेल, पार्थ पवार विरुद्ध रोहित पवार असा संघर्ष असेल. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे अजित पवारांना असं वाटतंय की पक्ष आता पूर्णपणे माझ्या नियंत्रणाखाली आहे आणि या पक्षाचा उत्तराधिकारी मी आहे. आणि म्हणून त्यांनी जो काही प्रयत्न केला होता म्हणजे आपण बघितलं की मुळामध्ये भाजपसोबत देवेंद्र फडणवीसांसोबत ते गेले, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण उचलला आणि भाजपच्या दावणीला रातोरात बांधला, त्यानंतर पुन्हा ते परत आले. पण एकूण त्यांनी काय प्रकारे कृती केली हे आपण बघितलेलं आहे. याच्यामध्ये भाजपसोबत अजित पवार उद्या जातील, पार्थ पवार उद्या भाजपमध्ये जातील असं काही मला लगेच वाटत नाही. एक नक्कीच आहे, हा पेच आहे. तो पेच असा आहे की अजित पवारांना असं वाटतं आहे की नेता मी आहे, शरद पवारही नेते आहेत, पण दोघांची पण त्यामध्ये मोठी पंचायत आहे. ती पंचायत अशी आहे की अजित पवार हे शरद पवारांना पूर्णपणे इग्नोर करू शकत नाहीत, दुर्लक्ष करू शकत नाहीत. कारण त्यांना हे माहिती आहे की उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट वेगळे पडले तर शरद पवारांच्याकडे कदाचित जास्त लोक जाऊ शकतील. अगदी त्याचप्रमाणे शरद पवार सुद्धा तुम्ही बघा म्हणजे अजित पवारांच्या जागी जर अन्य कोणी नेता भाजपला मिळाला असता आणि या प्रकारचा शपथविधी सोहळा झाला असता तर राष्ट्रवादी काँग्रेसनं त्या नेत्याला पूर्णपणे बाहेर केलं. पवारांच्या बद्दल मात्र अशा प्रकारची गोष्ट अशा प्रकारे करू शकले. याचं कारण काय? याचं कारण हे माहिती आहे शरद पवारांना सुद्धा की अजित पवारांचं पक्षावर एक नियंत्रण आहे. त्यामुळे पूर्णपणे अजित पवारांना बाहेर काढणं हे शरद पवारांनाही शक्य नाहीये. त्यामुळे अजित पवारही प्रभावी आहेत, शरद पवारही प्रभावी आहेत. आता एक बघा, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडलेले आहेत, त्याच्यामध्ये काही शंका नाही. एक गट जो आहे तो प्रामुख्याने अजित पवारांच्या सोबत आहे, त्याच्यामध्ये धनंजय मुंडे आहेत असं मानलं जातं, सुनील तटकरे आहेत असं मानलं जातं. त्याचप्रमाणे शरद पवारांशी निष्ठावंत असणारा असा पण एक मोठा गट आहे. आणि त्या गटामध्ये अर्थातच आपल्याला हे माहिती आहे की जितेंद्र आव्हाड आहेत, राजेश टोपे आहेत, अशा प्रकारचे काही लोक आहेत की जे शरद पवारांच्या सोबत आहेत. पण त्याच्यामध्ये गट आहे याच्यामध्ये काही शंका नाहीये. आता एक मुद्दा असा आहे की या गटाचं भाजपसोबतच ते उद्या जातील किंवा त्यांना भाजपमध्ये जायचं आहे हा काही कळीचा मुद्दा नाहीये. कळीचा मुद्दा असा आहे की मी कुठेही असेल पण राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्तराधिकारी कोण, राष्ट्रवादी काँग्रेसचा वारसा कोण चालवणार, याच्यामध्ये अजित पवारांना काय महत्व असणार आणि पार्थ पवारांना काय महत्व असणार. पार्थ पवार हा याच्यामध्ये काही फार मोठा मुद्दा नव्हता. पार्थ पवारांनी ज्या प्रकारची भूमिका घेतली ती भूमिका पण लक्षात घेतली पाहिजे की त्या भूमिकेमध्ये पार्थ पवार आहेत असं महत्वाचं अजिबातच नाहीये. अजित पवारांना या निमित्तानं हा संदेश द्यायचा होता. खरं म्हणजे समजा पार्थ पवार सामान्य आहेत, तरुण आहेत, छोटे आहेत, पण मग पार्थ पवार बोलले, शरद पवारांनी त्यांना झापलं आणि मी कवडीची किंमत देत नाही अशा विधानांना असं म्हटलं, इथे प्रकरण थांबायला पाहिजे होतं. पण सुरुवातीपासून मी हे सांगत होतो की प्रकरण इथं थांबणार नाहीये. त्यानंतर काय घडलं, त्यानंतर पार्थ पवार आले,
मला माहिती नाही, त्यांची चर्चा झाली की नाही हे माहिती नाही. पण त्यानंतर पार्थ पवार कुटुंबियांना भेटले. हे कुटुंबीय विशाल कुठलं आहे? हे कुटुंबीय म्हणजे एक लक्षात घ्या, हे कुटुंबीय म्हणजे शरद पवारांचं कुटुंबीय नाही, हे कुटुंबीय म्हणजे अजित पवारांचं कुटुंबीय आहे. त्यामध्ये अजित पवारांची आई आहेत, अजित पवारांच्या पत्नी आहेत, भाऊ आहेत आणि बहिणी आहेत, हे सगळे आहेत. त्यामुळे अजित पवारांचे कुटुंबीय आता काही वेगळी भूमिका घेऊ पाहतायत. मी पुन्हा सांगतो की याचा अर्थ त्यांना पक्ष सोडायचा आहे किंवा असं अजिबात नाही. उलट पक्षी माझं असं म्हणणं आहे की अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहायचंय. त्याचा मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याचं नियंत्रण माझ्याकडे असलं पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता मी असला पाहिजे, हा मुख्य मुद्दा आहे. आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपसोबत जावं किंवा जाऊ नये याच्यामध्ये काय मतभेद असतील ते वेगळे. उद्या अजित पवार भाजपसोबत जातील किंवा जाणार नाहीत मला माहित नाही, शरद पवार कुठला निर्णय घेतील हे मला माहित नाही. पण भाजपसोबत जाणं किंवा दुसऱ्या पक्षात जाणं हा मुद्दाच नाहीये. मूळ मुद्दा जो आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसवरच्या नियंत्रणाचा. आणि याच्यामध्ये आणखी एक गंमत बघा की जयंत पाटलांसारखा नेता आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, ज्याप्रमाणे शरद पवार निष्ठावंत, अजित पवारांचे निष्ठावंत असे गट आहेत, त्याचप्रमाणे जयंत पाटलांचा सुद्धा एक गट आता बऱ्यापैकी पुढे येऊ पाहतोय. आणि त्यांना असं वाटतंय की अजित पवार किंवा शरद पवार याच्यापेक्षा सुद्धा पवार कुटुंबियांच्या पलीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या केडरच्या अनुषंगानं एक गट असला पाहिजे, तो आहे. आणि म्हणून या निमित्तानं 3 मुद्दे विशाल महत्वाचे आहेत. पहिला मुद्दा असा आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गट आहेत हे या निमित्तानं सिद्ध झालेलं आहे. दुसरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं नियंत्रण कोणाकडं याच्यावरून हा सगळा संघर्ष आहे. आणि तिसरं म्हणजे त्यातून काही वेगळा निर्णय कोणी घेतला तर सरकार अस्थिर होऊ शकतं. पण मुळामध्ये हा मुद्दा वेगळ्या पक्षात कोणी जाण्याचा अजिबात नाहीये. हा राष्ट्रवादी काँग्रेसवरच्या नियंत्रणाचा मुद्दा आहे. आणि अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी कुस्ती गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. मला असं वाटतं की प्रत्येक वेळी सारवासारव करण्याचा प्रयत्न झाला, प्रत्येक वेळी सावरण्याचा प्रयत्न झाला, पण एकदा ही निकाली कुस्ती झाली पाहिजे. आणि निकाली कुस्ती झाल्याशिवाय महाराष्ट्राच्या महाभारतामध्ये विजेता कोण हे स्पष्ट होणार नाही. खरोखर आहे, अगदी चपखलपणे जे आहे आपण संजय आवटेजी या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलं आणि खरोखर विश्लेषण केलं या संदर्भातलं. सुधीर कावळेजींना मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. सुधीरजी, वर्चस्वाची लढाई असणं राजकारणामध्ये यात गैर काहीच नाही, दुसरीकडे महत्वाकांक्षी असणं यातही गैर नाही. मात्र ज्या वेळेला वर्चस्वाची लढाई येते त्यानंतर पुढे जाऊन महत्वाकांक्षीपणा येतो, त्यावेळेला या सगळ्या गोष्टी शांत करणं, त्या शमवणं हे देखील महत्त्वाचं असतं. या पूर्वीच्या काळात जर सुधीरजी आपण पाहिलं असेल तर ज्या वेळेला वाद निर्माण झाले आणि खुद्द अजित पवार यांनी जाऊन देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यावेळेला सर्वात जास्ती हळव्या झाल्या असतील किंवा ज्यांना दुःख झालं असेल त्या होत्या सुप्रियाताई सुळे. त्यानंतर पुन्हा एकदा ज्यावेळेला पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्यामध्ये सुंदोपसुंदी होते त्यावेळेला पुन्हा एकदा मध्यस्थी करावी लागते ती सुप्रिया सुळे यांना. सुप्रिया सुळेजींचा या क्षणाला असलेला महत्त्वाचा रोल हा नेमका काय? कारण पार्थ पवार यांच्या तोंडी किंवा त्यांच्या तोंडी असलेली जी वाक्य आहेत किंवा बोलविता धनी कोण असा प्रश्न आल्यानंतर हे सगळं सावरासावर करायची वेळ आणि वडिलांसोबत उभं राहण्याची जबाबदारी आणि वेळ हे सुप्रिया सुळे यांच्यावरती येतं. यावेळेला देखील त्यांची मध्यस्थी कामी येईल असं वाटतं का सुधीरजी? मध्यस्थी कामी येईल की नाही हा प्रश्न येणार नाही असं मला वाटतं. कारण एक आपण जर का शरद पवारांचं जर का आपण राजकारण बघितलं असेल, पवार साहेब हे खूप ज्येष्ठ आहेत, परंतु ते एक शब्द बोलतात आणि त्याच्यानंतर ते गप्प बसतात. नंतर फक्त बाकीचा महाराष्ट्र चर्चा करत राहतो. आताही त्यांनी फक्त नातवाला एका शब्दात फटकारलं की तो इमॅच्युअर आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी या विषयावर आतापर्यंत एकही शब्द बोललेला नाही. ज्या वेळेला आपण टीव्हीवरून वेगवेगळ्या वाहिन्यांवरून आपल्या लोकशाही चॅनलवरून सुद्धा आपण बघितलं असेल तर त्यावेळेला पवार साहेबांच्या घरी सुप्रिया सुळेवरती गॅलरीत उभ्या आहेत असं दिसलं आणि पार्थ पवार तिथे चाललेले होते. तेव्हा पार्थ पवारांना त्या तिथे भेटल्या की नाही किंवा शरद पवार साहेब भेटले की नाही याची नेमकी माहिती बाहेर आलेली नाहीये. जी काय माहिती आली ती सूत्रांकडून आलेली आहे. त्यामुळे चर्चा झालेली नाही असं दिसतंय साधारणपणे. कारण नाहीतर आता बॉडी लँग्वेज वेगळी दिसली असती, पवार साहेबांची दिसली असती, सुप्रिया सुळेंची दिसली असती, पार्थ पवारांची दिसली असती. आता काय दिसतंय बघा, आपण जो मूळ प्रश्न उपस्थित केला होता त्याचा पहिल्यांदा एक थोडासा 2 मिनिटात आढावा घ्यायला पाहिजे. आढावा नाही घेत, परंतु पार्थ पवार यांनी राम मंदिराबद्दल काहीतरी मुद्दा लिहिला, पत्र लिहिलं आणि त्याच्यानंतर या सगळ्या विषयाला सुरुवात झाली. पण त्याच्यानंतरचा जो विषय होता तो सुशांत सिंगच्या आत्महत्येची सीबीआय चौकशीची मागणी. आता सुशांत सिंगच्या आत्महत्येच्या आणि दुसरं पुढचं जे आहे त्याचं की रोहित पवारांनी सुद्धा काल मागणी केलेली आहे की मंदिरं खुली केली पाहिजेत. तेव्हा मंदिर असं जर का मुद्दा असेल तर मग तो फक्त भाजपचा आहे म्हणून त्याच्यावरती चिडायचं असा प्रश्न नाहीये. मला असं वाटतं हा प्रश्न आहे की सरकारमध्ये गृहमंत्रीपद कोणाकडे आहे ते राष्ट्रवादीकडेच आहे आणि गृहमंत्री पदावरून
जर का रोहित पवारांची मागणी आहे की अजून हे सुरू करा, मंदिरं सुरू करा, तर मंदिरं सुरू केल्यानंतर काय गृह मंत्रालयावर स्थान येईल, कारण पोलीस बंदोबस्त तिथे ठेवावा लागेल, गर्दी होईल वगैरे वगैरे सगळं. आज मुळात कोरोनाच्या विषयावरून काय झालेलं आहे की आता महाराष्ट्रातल्या बळींची संख्या 20,000 झालेली आहे आणि 27 जुलैला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी याच वेळेला मी आपल्याच तिथे उभं होतो आणि त्यावेळेस मी म्हटलं किंवा ही हळूहळू परिस्थिती बिघडत चाललेली आहे. आतापर्यंत तरी उद्धव ठाकरेंनी ती चांगली हँडल केलेली आहे, परंतु गेल्या फक्त 27 जुलैपासून आजपर्यंत आपण बघितलं तर 1/3 बळी या काळात पडलेले आहेत आणि हे सगळं हातातून घसरत चाललेलं आहे. सरकारच्या कोरोनाचं संकट निसटत चाललेलं आहे, सरकारचा कंट्रोल कमी होत चाललेला आहे आणि मुंबईपेक्षा आता पुण्याची संख्या वाढलेली आहे रुग्णसंख्येमध्ये. तेव्हा ही जी सगळी आहे, तेव्हा ह्या परिस्थितीवरून दुसरीकडे काहीतरी लोकांचं लक्ष विचलित करायचं आणि कोरोनावरचा अपयश झाकायचा हा एक मुद्दा आहे. आणि सुशांतच्या प्रकरणामध्ये, सुशांतच्या आत्महत्येच्या प्रकरणामध्ये जो यांनी मुद्दा उपस्थित केला होता पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीच्या मागणीचा, तर सीबीआय चौकशीचा, तर ऑलरेडी त्यावेळेला पवार साहेबांनी काय सांगितलं की बा हो, जर का करायची असेल कोणाचं करू द्या. ते गृहमंत्र्यांप्रमाणे असं म्हणत नाही बसले की माझा मुंबई पोलिसांनी चांगलं काम केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांसारखं नाही म्हणाले की माझा मुंबई पोलिसांवरती विश्वास आहे. याचं कारण काय आहे की जनता बघती आहे की मुंबई पोलीस या वेळेला कमी पडले. त्यांनी एकच अँगल धरून ठेवला आणि बिहारमधून मात्र पोलिसांनी इथे येऊन वेगवेगळ्या विषयावरती तपास केला. रेयाच्या अकाउंट मधले पैसे किंवा सुशांतला आत्महत्येला प्रवृत्त केलंय का, अशा वेगवेगळ्या. तेव्हा ही तरुणाईमध्ये जी चर्चा सुरू आहे तिचा नेमका मुद्दा पार्थने हातात घेतलेला आहे. मग तो अजित पवारांच्या सांगण्यावरून घेतला की मग आता काय हे असं एक्झॅक्टली सांगता येणार नाही कोणाला, कारण तशा काही गोष्टी बाहेर येत नसतात. परंतु आज जे दिसतंय तेव्हा त्यांना सुप्रियाताईंना, तुम्ही जो प्रश्न विचारलात की सुप्रियाताईंना इथे मध्यस्थी करावी लागेल का, तर मध्यस्थी वगैरे काही होणार नाही, हे आपोआप प्रकरण शांत होईल. आज शरद पवारांचा कुटुंबावरती, पक्षावरती, सरकारवरती आणि महाराष्ट्रावरती पक्का कंट्रोल आहे. त्यामुळे आणि समजा अजित पवारांनी बंडखोरी करायची ठरवली असं धरू, आपण गृहीत धरू 2 मिनिटांसाठी, बंडखोरी करून काय होणार आहे. समजा भाजप बरोबर जरी ते किंवा त्यांची पार्टीतला फूट पडून काही लोक गेले तर त्यांना काय मुख्यमंत्री पद मिळणार नाहीये, मिळेल ते उपमुख्यमंत्री पदच. गृहमंत्री पद जे महत्वाचं आहे ते यावेळेला काय, शरद पवारांनी सगळं खाते वाटपाची सूत्र हातात ठेवली होती, त्यामुळे त्यांनी ते दिलं नाही अजित पवारांना. अजित पवारांना काय ते नको होतं असं नाहीये ना, किंवा गृहमंत्री पद सुद्धा त्यांना तिथे जाऊन मिळेल का, किंवा मिळणार नाही. त्यामुळे अजित पवार आहेत इथेच राहतील, आहेत त्या पद्धतीतच राहतील. थोडीशी घुसमट मात्र होत राहील, कारण आपण जे म्हटलं की कौटुंबिक वातावरणातली सत्तेची महत्वाकांक्षा जी आहे ती प्रत्येकालाच असते, कोणाच्याही घरामध्ये असते, फक्त पवारांच्या घरात आहे असं नाहीये. त्यामुळे आहे हे असं आणखीन काही दिवस रडत खडत चालत राहील. फक्त कोरोनाचं संकट जर का आणखी वाढत गेलं तेव्हा आता WHO ला सल्ला देणारे डॉक्टर जर का महाराष्ट्र चालवतायत आणि आज तुम्ही डॉक्टरांना तुम्ही इतकं वाईट पद्धतीने बोलल्यानंतर डॉक्टर पूर्ण आक्रमक झालेले आहेत. मला थोडासा एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे. तुम्ही बोललोय की सरकारच्या विरोधात सगळीकडे आक्रोश आता हळूहळू तयार व्हायला लागलेला आहे. मुंबईमध्ये लोकांना लोकल नसल्यामुळे कामावरती जाता येत नाहीये. आणि जेव्हा मी मुंबईचं म्हणतो तेव्हा मुंबई फक्त मुंबई शहर नाही, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा आणि माझं तर म्हणणं आहे त्याला जोडून नाशिक जिल्हा आणि पुणे सुद्धा, कारण नाशिक आणि पुणे सुद्धा मुंबईला रोज अपडाऊन करणारे खूप लोक आहेत. ठाणे, कसारा, रायगड, विरार सगळीकडून जाणारे लोक आहेत. या लोकांना रोजगार नाहीये, लोकांच्या घरातली वाईट परिस्थिती आहे. त्यामुळे हळूहळू सरकारच्या विरोधात जनमत तयार होत असताना डॉक्टरांविषयी वाईट साईट बोलून कंपाऊंडर, आता तो मुद्दा मी इथे चर्चा नाही करत, परंतु आज डॉक्टरांनी IME एक पत्र लिहिलेलं आहे. तेव्हा तुम्ही असे वेगवेगळे घटक सगळे सरकारच्या विरोधात चाललेले असताना फक्त सरकारच्या अपयशावरून लक्ष इतरत्र वळवण्यासाठी हा मुद्दा चालू ठेवला जाईल काही दिवस. परंतु त्यामध्ये स्वतः पवार कुटुंबियांकडून मात्र काहीही प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात नाहीये. त्यामुळे तो मुद्दा आपोआप शांत होईल, परंतु तो शांत झाला याचा अर्थ मिटला असं मात्र होणार नाही. परंतु नव्याने काही दिवस तो चालू राहील. परंतु पवार साहेबांचा जोपर्यंत कंट्रोल आपल्याला स्पष्ट दिसतोय तोपर्यंत मात्र याच्यातनं काही मार्ग निघेल, म्हणजे न चर्चा करताच मार्ग निघेल आणि हा असाच होईल तसा शांत होईल. दुसरं की राष्ट्रवादीमध्ये दुसरं एकच मिनिट घेतो, जास्त वेळ घेत नाही. मी त्या दिवशी पण म्हटलं होतं की राष्ट्रवादीमध्ये जेवढे नेते आहेत तेवढे गट आहेत. जसं पवार साहेब म्हटले की तो अपरिपक्व आहे, त्या जोडीला भुजबळ साहेब म्हणाले की नया आहे वह. तेव्हा एका बाजूनी पवार साहेबांच्या बाजूने जसे बोलणारे काही लोक आहेत, तसं जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल हे सुद्धा शरद पवारांच्या बाजूने बोलणारे नेते आहेत. परंतु ते सावरण्याचा प्रयत्न करतात. सुप्रियाताईंचं तुम्ही म्हटलं त्यापेक्षाही त्या दोघांचा रोल जास्त मला महत्वाचा वाटतो. त्यांचं अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचं नातं ही गोष्ट वेगळी आहे, परंतु पक्षावरती जेव्हा कंट्रोलचा मुद्दा येतो आणि किंवा मागे सुद्धा एक
2-3 वर्षापूर्वी जेव्हा विषय आला होता की शरद पवारांचा राजकीय वारसदार कोण, मग अजित पवार की सुप्रिया सुळे हा मुद्दा येतो. आता कसं झालंय पवार कुटुंबाच्या बाबतीत सुद्धा बघतो आपण तर रोहित पवारांनी काही बोललेलं चालतं पण पार्थ पवारांनी बोललेलं चालत नाही, असं एक चित्र उभं केलं जात आहे. परंतु मला असं दिसतंय याच्यामध्ये की पवारांचा म्हणजे पवार साहेबांचा जो मूळ गट आहे हे सगळे लोक अतिशय स्ट्रॉंग आहेत आणि ते सगळे एकत्र आहेत. तोपर्यंत अजित पवारांच्या हाताला काही लागत नाही. म्हणूनच पहाटेचा शपथविधी ज्या वेळेला झाला तेव्हा त्याच्यानंतर काही तासातच शरद पवारांनी पुन्हा सगळेच्या सगळे आमदार एकत्र आणून दाखवले. आणि आज निवडणुकीचा विषय खूप वेळ आहे अजून, परंतु सरकार हे चालत असताना आता पवारांच्याच कंट्रोलवरती ते चालत आहे. त्यामुळे अजित पवार थोडेसे नाराज असतील, पण ही धुसफूस जी आहे ही अशीच काही दिवस चालू राहील असं मला तरी वाटतंय. बरं, नक्कीच धुसफूस जी आहे ती शमणारी नाहीये आणि इतक्यात शमणारी नाहीये एवढं तर मात्र स्पष्ट. आशिषजी, पुढचा मुद्दा मी घेऊन आपल्याकडे येतो. आशिषजी, ज्या प्रकारे आपण मगाशी ऐकलं की सुधीर कावळे सर म्हणतात की कुठल्याही प्रकारे जे आहे धुसफूस जी आहे ती सुरू असली तरी देखील फक्त काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी म्हणून पवार कुटुंबियांचा जो वाद आहे तो समोर आहे की काय, मात्र यामध्ये आपल्याला तथ्य वाटतं का? दुसरीकडे आशिषजी, मला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे आपल्याला की जर खरोखर शरद पवार बोलल्यानंतर पार्थ पवार यांना जर वाईट वाटलं नसेल तर दुसरीकडे मात्र संजय राऊत यांनी सामनामधून पुन्हा एकदा उल्लेख केलेला होता पार्थ पवारांच्या संदर्भातला, आणि तो म्हणजे असा की ज्येष्ठांचे जे शब्द असतात, ज्येष्ठ जे बोलतात ते आपण आशीर्वादाप्रमाणे घ्यायला हवे किंवा आशीर्वाद म्हणून समजून घ्यावेत, असं ज्यावेळेला समजूत काढावी लागते पार्थ पवार यांची. त्यामुळे निश्चितच पार्थ पवार नाराज आहेत कुठेतरी, आणि आजोबा जे बोलले, आजोबांच्या नात्यानं बोलले असतील किंवा शरद पवार त्यावेळेला पक्षप्रमुखांच्या नात्यातून जरी बोललेले असतील तरी देखील आशीर्वाद म्हणून घ्यावे, म्हणजे कुठेतरी पार्थ पवार यांना आजोबांनी वापरलेले शब्द लागलेत. आणि तातडीनं त्यात संध्याकाळी लगेचच अजित पवार हे सिल्वर ओकवरती दाखल होतात काय आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा एक बैठक पार पडते काय, याकडे नेमकं कसं पाहायला हवं? म्हणजे फक्त लक्ष जे आहे ते मूळ मुद्द्यांकडून हटवण्यासाठी हे वाद आहेत की खरोखर हे वाद आहेत आणि ते कुठेतरी शमावेत यासाठी आता शरद पवार असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्यांना यामध्ये पुढाकार घ्यावाच लागेल, कारण एकंदरीत झळ जी आहे ती महाविकास आघाडीच्या सरकारला बसणार आहे. अगदी बरोबर आहे. मला तर असं वाटतंय की कोणी काही म्हणलं तरी प्रत्येकाचा व्ह्यू पॉइंट आहे, पण मला असं वाटतंय की सरकार मधल्या ज्या अपयश आहेत ते झाकण्यासाठी हे वाद पुढे आणले जात आहेत किंवा चर्चा केली जाते असं मला अजिबात वाटत नाही. अजित पवार जसं मगाशी कावळे साहेब पण म्हणले आणि तावटे साहेब पण म्हणले की राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांचा उत्तराधिकारी किंवा वारसदार कोण, सुप्रिया सुळे की अजित पवार, या मुद्द्यावरच हा वाद आहे. त्या वेगवेगळ्या विषयांमुळे किंवा वेगवेगळ्या घटनांमुळे त्याला तुम्हारे फुटत असतात आणि उत्तराधिकारी कोण हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत हे वाद सुरू राहणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की शरद पवार यांनी सुद्धा अत्यंत तिखट शब्दामध्ये प्रतिक्रिया व्यक्त केली होती की ते अपरिपक्व आहे तिथपर्यंत म्हणून ते थांबले नाहीत. ते असं म्हणले की पार्थ पवारच्या वक्तव्याला मी कवडीचीही किंमत देत नाही. तर हे थोडंसं अपमानास्पद किंवा हृदयावर घाव करणारं किंवा हृदयात खोल आपल्यावर अपमानास्पद अशा पद्धतीनं वाटणारं हे वक्तव्य आहे. आणि त्यातनं शरद पवारांनी जे सांगायचं, जो स्ट्रॉंग मेसेज द्यायचा होता तो दिला. त्याच्यामुळे कोण नाराज झालं कोण नाही झालं, मग आता पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत आणि त्यांच्या याला मी कवडीची किंमत देत नाही असं म्हणून त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला तर फक्त पार्थ पवार हेच त्यांचं टार्गेट होतं. हे पवार साहेबांच्या मनातलं कोण ओळखू शकणार आहे? त्यामुळं त्यांनी जर टीका जरी करायची होती किंवा अजून तो नवीन आहे राजकारणात, त्याला अजून अनेक गोष्टी समजून घ्यायच्यात, असं साध्या सोप्या आणि एकदम मृदू शब्दात जरी सांगितलं असतं, आजोबा जसं एखाद्या लहान आपल्या नातवाला समजवतात तशा पद्धतीचं हे समजावणं नव्हतं. समजावणं काय होतं की त्याच्या वक्तव्याला मी कवडीचीही किंमत देते, म्हणजे त्याला एकदम घुसपटा समान हे केलं होतं आणि त्याला कसपट आहे, त्याची काय फार पक्षात किंमत नाही अशा पद्धतीने एकदम त्याचं स्थान जे आहे ते दाखवून देण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला होता. मला वाटतं ते कुठेतरी पार्थ पवार यांना लागला असावं आणि अजित पवारांनाही लागला असावं. पण मला हाच मुद्दा असा वाटतो की वारसदार कोण याच्यावरच हे चालणार. आणि असं जरी आता वाटलं की सरकार हे सरकारचा अपयश झाकण्यासाठी अशा गोष्टी पुढे येत आहेत, तरी आपण लक्षात घ्या बाळासाहेबांचा वारसदार कोण, उद्धव का राज, याच्यावरनं जे रामायण घडलं आणि उद्धव ठाकरे मला भिंतीवर दाबत होते आणि मला अगदी भिंतीपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर मी बाहेर पडलो, असं ते सगळं वातावरण राज ठाकरे बाहेर पडले. त्यामुळे मला असं वाटतं की कोणी कितीही काही म्हणलं तरी उद्या
हीच परिणिती होणार आहे. कारण ज्यांच्या राजकीय आशा आकांक्षा असतात आणि प्रत्येकाला पुढे जायचं असतं, त्या एका पक्षात जर 4-5 लोक वेगवेगळे असतील आणि त्यांना सर्वांना जर त्या पक्षावर हुकूमत मिळवायची असेल, शिवसेनेत काय होतं, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये वाद कशामुळे होते? शिवसेने बाळासाहेबांचा उत्तराधिकारी कोण आणि नंतर शब्द कोणाचा अंतिम असणार याच्यावरूनच वाद होते. आणि बाळासाहेबांनी त्याच्यावर अत्यंत छान तोडगा काढला की उद्धव हा कार्याध्यक्ष असेल, कार्यकारी प्रमुख असेल आणि राज ठाकरे हे कार्यकारी प्रमुख नसतील. म्हणजे माझा उत्तराधिकारी उद्धव आहे, राज नाही, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. शरद पवार साहेबांना मात्र ते अजून स्पष्टपणे तेवढं सांगता येत नाही, कारण सुप्रिया सुळे त्यांच्या कन्या आहेत. शेवटी लक्षात घ्या की शेवटी पुत्र प्रेम, कन्या प्रेम हे असतंच प्रत्येक माणसाच्या मनात. आता आपण खरं तर तुलना करण्याची गरज नाही, प्रत्येकाचे स्ट्रॉंग पॉईंट आणि वीक पॉईंट वेगवेगळे आहेत. पण आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवार अशी जर तुलना केली तर अजित पवार यांचं पारड जड आहे सांगण्यासाठी माझी किंवा तुमची गरज नाही, लोकांना दिसतंय. अगदी बरोबर आहे. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये आपली उत्तराधिकारी सुप्रिया सुळे आहेत हे सांगण्याची इच्छा जर शरद पवार साहेबांना असेल आणि अजित पवार नाहीये हे जर त्यांच्या मनात असेल तर ते तसं त्यांनी जाहीर केलेलं नाही अजून. त्यामुळे ती धुसफूस सगळी चालू आहे. उत्तराधिकारी कोण याचा जर निकाल लागला तर या धुसफूसी राहणार नाहीत आणि ज्याला कोणी बाहेर पडायचं असेल किंवा त्याला वेगळा निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय घेऊ शकतो. आणि मला हेच वाटतं की शिवसेनेमध्ये जसं झालं तसंच आज ना उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणार. उत्तराधिकारी कोण याच्यावरनं सगळे जे आता वाद चालू आहेत ते टोकाला जाणार आणि पवार साहेबांचा शब्द अंतिम जरी असला पवार कुटुंबियामध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तरी अजित पवार हे आता काय शरद पवार यांना ऐकतील असं मला वाटत नाही. मागच्या वेळी सुद्धा प्रतिभाताईंनी मध्यस्थी केली, त्यांनी अजित पवारांची विनंती केली की बाबा असं करू नको, असं अनेक त्याच्या कहाण्या बाहेर आल्या. त्यानंतर अजित पवार परत आले आणि त्यांनी शपथविधी घेतला. उपमुख्यमंत्री पण त्यांना द्यायला तयार नव्हते शरद पवार. जयंत पाटील उपमुख्यमंत्री हे नाव बातम्यांमध्ये जाहीर झालं होतं, मात्र अजित पवार अडून बसले आणि त्यांनी उपमुख्यमंत्री मिळवलं. तर या सगळ्या गोष्टींचा जो अन्वय आहे त्यांना तो व्यवस्थित सगळ्या लोकांना माहिती आहे. म्हणजे उत्तराधिकारी कोण याच अनुषंगाने ज्या गोष्टी घडतायत, मात्र ज्यावेळेला पार्थ पवार बोलतात त्यांच्या तोंडी नेमकी कुणाची वाक्य आहे, ज्यावेळेला धनुष्यबाण त्यांचा निघतो तो बाण नेमका कुणाचा आहे, पार्थ यांच्या धनुष्यातून निघणारा, याकडे आपण चर्चा वळवणार आहोतच. संपादक देशोन्नतीचे प्रकाश पोहरे देखील या चर्चेमध्ये आपल्यासोबत सामील होत आहेत. प्रकाशजी, आपलं देखील स्वागत. मात्र तत्पूर्वी लोकशाहीचा जो रिपोर्ट आहे तो आधी पाहूयात आणि पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळणार आहोत. माझ्या रात्रीच्या बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही, ते इमॅच्युअर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांचं हे वक्तव्य आहे आणि हे वक्तव्य आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्याबद्दल. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून केलेली होती. या मागणीसाठी भाजपा आग्रही असताना पार्थ पवार यांनीही हीच मागणी करावी हे कदाचित थोरल्या पवारांना रुचलेलं नसावं. त्यामुळे पवारांनी पार्थ पवारांचं वाक्य खोडून काढताना कठोर शब्द वापरलेत. म्हणूनच पार्थच्या निमित्ताने शरद पवारांचा रोख कुणाकडे असा प्रश्न निर्माण होतोय. लोकसभा निवडणुकीत मावळमधून पार्थ यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर शरद पवारांनी लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतलेली होती. या निवडणुकीत पार्थ पवारांचा पराभव झाला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी भाजपाला साथ देणं आणि 3 दिवस उपमुख्यमंत्री होणं हे सर्वांच्याच लक्षात आहे. अशातच महाविकास आघाडी सरकार विरोधी भूमिका घेत सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणं, श्रीराम मंदिर भूमिपूजनावेळीही पत्रक काढून त्याचं स्वागत करणं या बाबी थोरल्या पवारांना पसंत पडलेल्या नाहीत. त्यामुळेच पार्थ यांच्या या भूमिकांचा बोलविता धनी कोण असा प्रश्न विचारला जातोय. त्यातच रविवारी शरद पवार बारामतीला जाणार होते, परंतु अजित पवार आणि पार्थ पवार बारामतीत असल्याने शरद पवारांनी बारामतीचा दौरा रद्द केल्याची चर्चाही रंगली. त्यामुळे पवार कुटुंबियात तेढ निर्माण झाल्याची चर्चा आहे. मात्र यात कोणतंही तथ्य नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते सांगतात. असं असलं तरी पार्थ पवार यांच्या धनुष्यातून कोण बाण मारतंय आणि शरद पवारांचा रोख अप्रत्यक्षपणे कुणाकडे असावा याबाबत आता विविध राजकीय चर्चा रंगू लागलेल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. त्यानंतर आपण थेट वळणार आहोत ते म्हणजे देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे देखील आपल्यासोबत या चर्चेमध्ये जोडले गेले आहेत. प्रकाशजी, आपलं देखील स्वागत. प्रकाशजी, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. थोरले पवार ज्यावेळेला कान टोचतायत तर हे कान खरोखर पार्थ यांचे टोचले जात आहेत की अजितदादांचे टोचले जात आहेत?
खरं म्हटलं म्हणजे मला जर तुम्ही विचाराल तर ह्या ज्या काही सगळ्या चर्चा किंवा हे जे आहे हे सगळ्या निरर्थक आहेत. कसं आहे माहिती का की पवार जी काही फॅमिली आहे ही फार घाग आणि मुरलेली आहे राजकारणामध्ये आणि बाकीचे समाजाच्या याच्या कामामध्ये, आणि आपसामध्ये त्यांचं एवढं काय म्हणतो त्याला घट्ट आहे. मी अनेक वर्षांपासून त्या फॅमिलींना ओळखतो, त्यामुळे मला तरी असं वाटतं की याच्या अगोदर मला असं वाटतं सुधीर कावळे बोललेत त्याच्यातला तो विषय आहे की राज्यामध्ये इतर इतके अनेक विषय आहेत जे अत्यंत महत्त्वाचे आहेत, आणि सध्याच्या घडीला जे काही चाललंय म्हणजे सुशांत राजपूत प्रकरण असेल किंवा बाकीचं जे म्हणजे राज्य ताब्यात मिळालं नाही किंवा सत्ता गेली म्हणून जे काही ज्या पद्धतीमध्ये विषय दुसरीकडे डायव्हर्ट करण्याच्या दृष्टिकोनातून जे काही चाललंय त्यातलाच हा सगळा प्रकार आहे. खरं म्हटलं म्हणजे या सगळ्या विषयांवर हे इतके चोल्लर विषय आहेत आणि इतक्या ह्याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे जे पवारसाहेब म्हणजे थोरले पवार जे काही बोलले शरद पवार साहेब की हे अत्यंत चिल्लर प्रकरण आहे किंवा तो इमॅच्युअर्ड आहे. आता पवार साहेबांचं वय आणि पार्थचं वय, आता तो त्यांचा नातू, त्याच्यामुळे पवारसाहेब त्याला या शब्दात जरी बोलले असतील की अरे तुम्ही काय करता, आता आम्ही आमच्या नाती किंवा काहीतरी यांनाही अशाच पद्धतीनं बोलतो की, तर त्याच्यामुळे विनाकारण मला असं वाटतं की हे जे काही ज्या पद्धतीने बादरायण संबंध हा त्याच्यासाठी अत्यंत चांगला शब्द आहे. हे अशा पद्धतीने जे काही जोडलं आणि जे काही सगळेजण आपापल्या मनाने त्याचं हे जे काही करतायत या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिल्यापेक्षा मला असं वाटतं की आपण सर्व लोकांनी सध्या राज्यामध्ये जी काही अत्यंत बिकट अवस्था आहे कोरोनामुळे आलेली, शेती बुडाली, उद्योग बुडालाय, लोक आता अक्षरशः म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये विद्रोह हा त्याच्यासाठी शब्द आहे करण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत, आणि ज्या पद्धतीमध्ये प्रत्येक जिल्ह्यातला प्रत्येक कलेक्टर हा त्याच्या मनाप्रमाणे वागतोय, वाटेल ते आदेश देतो, वाटेल ते करतो, पोलीस विभाग हे करतोय, पोलिसांनी आपापल्या पद्धतीने आता त्याच्यामधून मार्ग काढून नेहमीच्या पद्धतीने त्यांनी त्यांची हप्ता वसुली हे सुरू केली आहे याच्याही माध्यमातून कोरोनाच्या. तर या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन राज्य सुरळीत ठेवणं, पर्यायाने देश सुरळीत करणं, लोकांचं जीवनमान सुरळीत करणं हे खरं म्हटलं म्हणजे आपल्या सर्व लोकांचं एक नैतिक कर्तव्य आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या ह्या विषयांवर आपण उगाच सर्वांनी चर्चा करत बसल्यापेक्षा या सगळ्या संदर्भामध्ये आपण एक दबाव गट निर्माण करणं की हे जे काही चाललंय कोरोनाच्या संदर्भामध्ये, मुंबईच्या लोकल बंद आहेत, म्हणजे ती तर जीवनवाहिनीच आहे ना, मुंबईची लोकल बंद असते म्हणजे मुंबईत बंद आहे. प्रकाशजी, सातत्यानं लोकशाहीच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हा दबाव जो आहे तो आपण करतोच आहोत, कारण राज्यातल्या जनतेचे प्रश्न हे अतिशय महत्त्वाचे असले तरी देखील दुसरीकडे राजकीय ज्या घडामोडी घडतायत त्या संदर्भातल्या अनुषंगाने ज्या चर्चा घडतायत त्यावरती खरं तर आपण आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं चर्चा जी आहे ती ठेवलेली आहे. संजय आवटेजींकडे मला यावेळेला जायला आवडेल. संजयजी, पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न की राजकीय संकट ज्या ज्या वेळेला आलेलं आहे त्या वेळेला ते थोपवण्यामध्ये शरद पवारजी जे आहेत धुरंधर नेते म्हणून ओळखले जातात. कुटुंबामध्ये कलह असेल, पक्षामध्ये कलह असेल किंवा महाविकास आघाडीचं नेतृत्व करत असताना येणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शरद पवारजींचं लक्ष एक धुरंधर नेते म्हणून सर्व परिस्थितीवरती असतं. मात्र ज्या ज्या वेळेला कुटुंबाच्या संदर्भामध्ये काही गोष्टी येतात त्यावेळेला आपलाच शब्द खरा हा त्यांनी करून दाखवलेला आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये देखील जर अशा प्रकारचा कलह निर्माण होत असेल आणि ज्या प्रकारचं एक मगाशी वक्तव्य आपण ऐकलं की तरुणांच्या मनामध्ये नेमकं काय आहे तेच हेरून पार्थ पवार अशा प्रकारचं वक्तव्य किंवा अशा प्रकारची मागणी करत असतील तर हीच आदित्य ठाकरे देखील करू शकले असते ना, कारण ज्यावेळेला आदित्य यांचं नाव येतं त्यावेळेला सीबीआय चौकशीची मागणी पार्थ पवार ज्यावेळेला करतात त्यावेळेला ज्या आपण यापूर्वीच्या देखील गोष्टींचा एक रेफरन्स मला संजयजी खरं तर द्यावासा वाटतो की अगदी काही दिवसांपूर्वी ज्या वेळेला उद्धवजी यांना विश करण्यासाठी एक फोटो प्रसिद्ध करण्यात आलेला होता. महाविकास आघाडीचं सरकार, याला 3 चाकी रिक्षा असं म्हटलं जातं. टीका अनेक वेळेला होते आणि या 3 चाकी जी रिक्षा आहे ती चालवत असताना याचा ड्रायव्हर नेमका कोण यावरून देखील चर्चा रंगलेली होती आणि त्यावेळेला हा फोटो हा देखील चर्चेचा विषय ठरलेला होता. संजयजी, मी मुद्दाम त्याकडे लक्ष आपलं यामुळे वेधतोय की महाविकास आघाडीच म्हणजे फक्त राष्ट्रवादी काँग्रेसपुरती मर्यादित न राहता म्हणजे यामध्ये कोणाचा शब्द शेवटचा तर महाविकास आघाडीमध्ये देखील अजित पवार हे आपलं अस्तित्व आणि आपली नेमकी काय भूमिका आहे हे दाखवून देण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असताना दिसतात. संजयजी, संजयजी आवाज येतोय माझा आपल्यापर्यंत? संजयजी यांच्यापर्यंत माझा आवाज कदाचित जो तो यावेळेला पोहोचत नाहीये.
सुधीर कावळेजींकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. सुधीरजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? येतोय. बरं, अजित पवारांनी फक्त आपलं अस्तित्व किंवा आपला शब्द हा राष्ट्रवादी पुरतीच नव्हे तर महाविकास आघाडीतही आपण किती महत्त्वाचे आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न अनेक वेळेला केलेला आहे. जो मी रेफरन्स दिला त्या अनुषंगाने मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे. सुधीरजी. बरोबर आहे. हे बघा, आता अजून एक जो प्रश्न आधीच यांनी उत्तर दिलं होतं की बाबा जे शिवसेनेत जे झालं तेच राष्ट्रवादीत आज किंवा उद्या होईल. तर होईल नाही, ते 6 महिन्यापूर्वी 7 महिन्यांपूर्वी नोव्हेंबरमध्ये काही प्रमाणात, फक्त फार थोड्या प्रमाणात होऊन गेलेलं आहे की ज्या वेळेला शरद म्हणजे 3 दिवसाचा जो शपथ सरकार ज्या वेळेला झाला त्यावेळेला, तर त्यावेळेला अजित पवारांनी राजकीय संन्यास जाहीर केला होता. कारण त्यांना जर का त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला जर काही इथे किंमत नाहीये तेव्हा आपण काहीच करू शकत नाहीये. त्यामुळे ह्यापुढे सुद्धा भविष्यात जर काही वेळ आली तर अजितदादांना सरकारमध्ये किंवा पक्षामध्ये आपलं प्रभुत्व आहे हे दाखवण्याची, म्हणजे काय म्हणू आपण, वाईट शब्द वापरतो, खुमखुमी खूप असेल, परंतु प्रत्यक्षात ते होऊ शकत नाहीये. मी आता नाशिकमधून बोलतोय, तुम्हाला सांगतो नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत ना त्यापैकी फक्त भुजबळ साहेब हे शरद पवारांच्या बरोबर आहे. बाकीचे 5 आमदार यांच्या बरोबर गेले होते अजित पवारांच्या बरोबर त्या बंडखोरीमध्ये. आणि त्यापैकी झिरवाळ म्हणून जे आमदार आहेत त्यांना विधानसभेचं उपाध्यक्षपद देऊन शांत करण्यात आलं. तेव्हा ह्या पद्धतीने अजित पवारांनी पक्षात बऱ्यापैकी वर्चस्व मिळवलेलं आहे. परंतु असं असलं तरी सुद्धा त्यांना ते वर्चस्व म्हणजे निर्विवाद जे संपूर्ण एक हाती सत्ता पाहिजे ती राष्ट्रवादीतली, ती त्यांच्या हातात नाहीये, ती येण्याची शक्यता सुद्धा नाहीये. त्यामुळे जर का त्यांनी तसा प्रयत्न केला आणि आता आपल्या साधारण एकूण चर्चेचा, प्रश्नाचा, उत्तरांचा जो सूर आहे तो बघता किंवा पार्थच्या हातात बाण कोणी दिला, तेव्हा पार्थचा म्हणजे आपल्याला महाभारताचा रेफरन्स माहिती नाही, त्याच्यात काही फार जाणार नाही, पण पार्थाच्या म्हणजे अर्जुनाच्या समोर सुद्धा सगळे पितामह उभे होते. तेव्हा आज पार्थ सारख्या नवख्या मुलाकडून पवारांसारख्या पितामहावरती बाण चालवावा एवढा तो पार्थही पक्का नाहीये आणि पवार सुद्धा ते खपवून घेणार नाहीये. त्यामुळे मला असं वाटत नाही की हे कोणीतरी केलेलं आहे. कदाचित अजित पवारांनी त्याला सांगितलंय असेल, मग आम्ही म्हटलं तसं, परंतु सुशांतच्या प्रकरणामध्ये जर का गृहमंत्र्यांनी नीट चांगलं लक्ष घातलं असतं आणि मुंबई पोलिसांना सांगितलं असतं तर पार्थला ही कॉमेंट करायची वेळच आली नसती की सीबीआय चौकशीची वेळ. त्याच्यामुळे ते सरकारकडून पण काही गोष्टी चुकतायत. तर त्या सरकारच्या चुकीच्या गोष्टी अशा पद्धतीने समोर आणणं हे चुकीचं आहे. त्याऐवजी तुम्ही सरकारमध्ये आहात ना, मग अजितदादांनी आणखीन जबाबदारीने वागायला पाहिजे आणि सरकारमधून ते करून घ्यायला पाहिजे. परंतु ते त्यांच्याकडे असं दिसतंय, म्हणजे मी माझ्याच मुद्द्यावरती आहे की पक्षांतर्गत जे 2 गट आहेत त्यामुळे मग गृहमंत्र्यांकडून सुद्धा कदाचित असं होत असेल की अजित पवारांनी सांगितलंय मग त्याच्याकडे दुर्लक्ष करा, मग हा मार्ग पुढे आलाय का. परंतु याच्याने काय होईल की पक्षाची जास्त वाताहतच होईल. आणि मला फक्त एक शेवटचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे, अजून पुढे असेल वेळ तर आपण बोलू. वेळ आपली खरं तर संपत आलेली, मात्र अगदी थोडक्यात, कारण मला जाता आता संजय आवटेजींकडे देखील जायचं. एक मिनिटात संपवतो मी की पवार आणि भाजप हे कधीही एकत्र येऊ शकत नाहीत. म्हणजे मोदी जरी पवारांच्या बारामतीच्या फार्मवर गेले असतील किंवा काय ते एकमेकांचे गुरु शिष्य असतील तरी सुद्धा पवार आणि भाजप हे कधीही एकत्र येऊ शकत नाहीत. कारण भाजप हा काही स्वतःच्या बळावर फक्त निवडून येतो असं नाही, भाजपला संघाची साथ असते म्हणून येतो आणि संघ आणि पवारांना कधीही ऍक्सेप्ट करणार नाही. त्याच्यामुळे पार्थ पवार असो, अजित पवार असो, कोणीही भाजपात कधी जाणार नाही. फक्त ते एकमेकांच्या पाठिंब्यांवरती तात्पुरत्या राजकीय ऍडजस्टमेंट करून सरकार बनवतील. परंतु आजची अजित पवारांची जी परिस्थिती आहे ती बघता आणि आपण जे काही लोकांनी उत्तर दिलंय की पवारांनी त्यांना फटकारलेलं आहे आणि नक्कीच, म्हणजे भाजपच्या वाटेवरती जाणार नाही एवढं निश्चित. संजय आवटेजी, मगाशी मी प्रश्न विचारलेला होता, तांत्रिक कारणामुळे आपल्यापर्यंत तो आवाज जो तो पोहोचू शकला नव्हता. जाता जाता मला खरं तर आपल्याला हा प्रश्न विचारावा असं वाटतो आणि मर्यादित वेळेमध्ये आपल्याला खरं तर हे सगळं काही कन्क्लूड करायचं आहे. त्यामुळे मी हा प्रश्न विचारतो, पार्थ यांची भूमिका ही सरकार विरोधी आहे का, आणि सरकार विरोधी असेल तर हा धनुष्यातला बाण नेमका कुणाचा आहे? संजयजी. विशाल, याचा सरकारशी काही संबंध आहे असं मला अजिबात वाटत नाही. लक्षात घ्या की लोकसभा निवडणुकीच्या वेळी पार्थला उमेदवारी पाहिजे होती तेव्हा काही सरकार यांचं नव्हतं आणि लोकसभेसाठी उमेदवारी पार्थला देऊ नये अशी इच्छा शरद पवार यांची होती, पण अजित पवारांचा हट्ट, पार्थचा हट्ट, त्यामुळे ती उमेदवारी द्यावी लागली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर अजित पवार गायब झाले आणि ती सगळी सारवासारव जी आहे ती शरद पवारांना करावी लागली आणि त्यानंतर शपथविधी आपल्याला माहितीच आहे. या 3 घटना आपण बघितल्या. त्या 3ही घटनांच्या वेळी अगोदर काही सरकार नव्हतं. त्यामुळे सरकार आहे किंवा नाही किंवा सरकार येईल किंवा नाही हा मुद्दा नाहीच आहे. मी जे म्हणतोय की सरकारसाठी प्रयत्न होतीलच, पण मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाचा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पार्थ पवार काही बोलत असतील पण ते लक्षात घेतलं पाहिजे की गृहमंत्री जे आहेत अनिल देशमुख हे शरद पवारांचे निष्ठावंत आहेत.
त्यामुळे गृहमंत्र्यांच्या विरोधामध्ये बोलणं म्हणजे थेटपणे शरद पवारांना आव्हान देणं अशा प्रकारचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे अजित पवार हे शरद पवारांना आव्हान देण्याचा प्रयत्न करतायत. याचा अर्थ मी पुन्हा सांगतो, तर ती गंमत बघा की म्हणजे पार्थ पवारांना उमेदवारी द्यायची शरद पवारांची इच्छा नव्हती, तरीही शरद पवारांना द्यावीच लागली. अजित पवारांनी शपथविधी केल्यानंतर अजित पवारांना परत यावं लागलं हे खरं आहे, पण त्याच वेळी परत आल्यानंतर अजित पवारांना शरद पवारांना झकत उपमुख्यमंत्री करावं पण लागलं. त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की एकीकडे अजित पवार सुद्धा फार पुढे जाऊ शकत नाहीत आणि शरद पवार सुद्धा अजित पवारांना इग्नोर करू शकत नाहीत. हा मोठा पेच. त्यामुळे दोघांच्या विरोधामध्ये संघर्ष जो काही होईल याच्यामध्ये शरण कोण कुणाला जाईल किंवा कोण वर्चस्व कोणाचं असेल हे होईलच. याच्यामध्ये शरद पवार भाजपसोबत जातील का, अजित पवार भाजपसोबत जातील का, ते पक्ष फोडतील का, पक्षांतर करतील का, हा तडाच नाहीये. एक लक्षात घ्या, मुळामध्ये अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडायचा नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वासाठी तर ही लढाई आहे. त्यामुळे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार नाहीत, पार्थ पवार सुद्धा हा पक्ष सोडणार नाहीत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या संबंधांच्या अनुषंगानं आणि राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा आता कोणाकडे याच्या अनुषंगाने हा मुद्दा असणार आहे. एक नक्कीच आहे की अजित पवारांना सत्तेमध्ये राहायचंय. आज ते सत्तेमध्ये आहेत, त्यामुळे काही ते फार दुःखी आहेत अशातला भाग नाहीये. पण सत्तेमध्ये असून सुद्धा नक्कीच म्हणजे वेगळी वाट जरी कुणालाही या ठिकाणी चोखाळायची नसली तरी देखील एक मुद्दा महत्त्वाचा, आणि ती म्हणजे वर्चस्वाची लढाई जिंकत असताना धनुष्यबाण जरी पार्थ यांचा असला तरी देखील बाण मात्र अजित पवारांचेच सुरू आहेत आणि वार हे थेटपणे वर्चस्वाच्या लढाईसाठी सुरू आहेत, एवढं मात्र निश्चित या चर्चेच्या अंती आपल्याला स्पष्ट होताना दिसतं. धन्यवाद आशिषजी, धन्यवाद संजयजी, धन्यवाद प्रकाशजी आणि धन्यवाद सुधीर कावळेजी. वेळेअभावी आपल्याला या ठिकाणीच थांबावं लागतंय, मात्र खूप खूप धन्यवाद आपण या चर्चेमध्ये सामील झालात त्यासाठी. तर या विशेष लोकशाहीच्या चर्चेमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.